नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण डिस्कस केला होता एक टॉपिक जिथे आपण स्क्रोटमचं टेम्परेचर कसं मेंटेन ठेवलं जाते हे बघितलं होतं. या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲसेसरी डक्ट्स. डक्ट्स म्हणजे असा पार्ट जो की छोट्या छोट्या नळ्यांसारखा असतो. आता हे डक्ट्स सपोर्ट करतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला. तर यामध्ये काही इन्क्लूड आहेत रेटिटेस्टिस, नाव लक्षात ठेवा, रेटिटेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, इपिडिडायमिस. इपिडिडायमिस पुन्हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला असतो. वासा डिफरेन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि फायनली युरेथ्रा. ठीक आहे. युरेथ्रा तसा ॲक्सेसरी डक्टमध्ये इन्क्ल्यूड होत नाही, पण पाथवेच्या क्लिअरिटीसाठी फक्त आपल्याला या टॉपिकमध्ये हा दिलेला आहे. बघू आपण डायग्राम थ्रू समजून घेऊ. हे बघा, जिथे हा व्हाईट ॲरो पॉइंट केलेला आहे तो पार्ट आहे रेटिटेस्टिसचा. आपण बघितलं होतं इथे सगळे सेमिनिफेरस टिब्यूल्स असतात. सेमिनिफेरस टिब्यूल्स ज्या भागातून निघतात आणि पुन्हा ज्या भागात येऊन जुळतात तो भाग म्हणजेच रेटिटेस्टिस. आलं इथपर्यंत लक्षात रेटिटेस्टिस काय असतो? आता हे रेटिटेस्टिस का बरं म्हटलेले? रेटीचा अर्थ असतो नेट, नेट लाईक, एक खूप जाळ. ठीक आहे. तर हा जाळासारखा काहीतरी बनलेला आहे म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे रेटिटेस्टिस. त्यानंतरचा पार्ट येतो वासा इफ्रेन्शिया. बघा, हा ब्ल्यू कलरचा ॲरो जिथे इंडिकेट केलेला आहे तो पार्ट आहे वासा इफ्रेन्शिया. आता हा जो रेटिटेस्टिस आहे, या रेटिटेस्टिसमध्ये छोटे छोटे डक्ट्स किंवा ट्यूब्स निघतात आणि ह्या ट्यूब्स पुढे कनेक्ट होतात एका अशा पार्टला ज्याला आपण नाव देतो इपिडिडायमिस. बस. तर रेटिटेस्टिस आणि इपिडिडायमिसच्या मदत हे जे छोटे छोटे सरळ सरळ निघलेले ट्यूब्यूल्स आहेत ना, यालाच म्हणायचं वासा इफ्रेन्शिया. ठीक आहे. इफ्रेन्शियाचा अर्थ असतो घेऊन येणारा. ठीक आहे. आणि डिफरेन्शियाचा अर्थ असतो घेऊन जाणारा. येणारा आणि जाणारा, इतकंच फरक लक्षात ठेवा. आता हा जो इपिडिडायमिस आहे, हा इपिडिडायमिस कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या अभ्यासाच्या कन्व्हिनियन्ससाठी 3 पार्ट्समध्ये आपण डिवाइड करतो. जो वरचा पार्ट असतो जिथे सगळा वासा इफ्रेन्शिया कनेक्टेड असतो तो पार्ट आपण हेड म्हणून ओळखतो. हेडला लॅटिनमध्ये कॅपुट असं म्हणतात. त्यानंतर बी जिथे इंडिकेटेड केलेला आहे, हा जो खालचा पार्ट आहे हा बॉडी पार्ट आहे. बॉडी पार्टला लॅटिनमध्ये कॉर्पस असं म्हणतात. आणि मग सी पार्ट येतो. हे बघा, छोटासा टेस्टिसच्या खालच्या बाजूचा जो पार्ट आहे त्याला टेल रिजन म्हणतात. टेललाच म्हणतात लॅटिनमध्ये काउडा. ओके. आता त्यानंतर हा जो टेल पार्ट संपल्यानंतर जिथे सुरू होते सगळं, ठीक आहे, ट्यूब जिथे कंटिन्यू होते तिथून वासा डिफरन्शिया सुरू होतो, म्हणजेच हा डी पार्ट. इथपर्यंत, जवळपास इथपर्यंत, जिथपर्यंत कलरमध्ये हायलाईट केलेला आहे तिथपर्यंत. त्यानंतर सुरू होतो इजॅक्युलेटरी डक्ट आणि फायनली येतो युरेथ्रा. तर हे काय असतं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. हे बघा, आता या डायग्राममध्ये तुम्हाला अजून थोडं क्लिअर होत असणार. या डायग्रामचं क्रेडिट विजिबल बॉडी या ॲनिमेशन स्टुडिओला जाते. हे बघा, टेस्टिकल्समधून काही डक्ट्स आले. आता हाच तो डक्ट आहे ज्याला वासा डिफरन्शिया आपण कंटिन्यू करून दाखवलं होतं. आता हा वासा डिफरन्शिया पुढे चालत 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 जेव्हा पुन्हा येतो तेव्हा हे बघा, इथे एक डक्ट आहे, इथे एक ग्लँड आहे. या ग्लँडला सेमिनल वेसिकल असं म्हणून ओळखलं जाते. या ग्लँडच्या कंटिन्युएशन सोबतच एक छोटासा डक्ट येतो. हे बघा, हा आहे इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे. हा आहे इजॅक्युलेटरी डक्ट. हा जो पाईप आहे, हे छोटेसे ट्यूब्स आहेत. हाच पार्ट आहे इजॅक्युलेटरी डक्टचा. ठीक आहे. फायनली हे कंटिन्यू होत इथपर्यंत येतात, प्रोस्थेटिक युरेथ्रापर्यंत, आणि त्यानंतर कंटिन्यू होतात कुठपर्यंत? युरेथ्रापर्यंत. युरेथ्रामधून युरिन बाहेर पडते. तर युरेथ्रा युरिनसाठी आणि सिमेनसाठी दोघांसाठी कॉमन पाथवे आहे. हे बघा, आता पुन्हा ॲसेसरी डक्ट्समधला पहिला पार्ट म्हणजेच रेटिटेस्टिस अजून थोडा डिटेलमध्ये डिस्क्राईब केलेला आहे.
all the seminiferous tubules of the testis at the posterior surface form network of tubules called retitestis. पोस्टेरियर सरफेस म्हणजेच मागच्या बाजूला रेटिटेस्टिस नावाचा नेटवर्क बनतो. कशापासून? तर सेमिनिफेरस ट्युब्यूल्स पासून. ठीक आहे. दुसरा पॉईंट डिस्क्राईब करतो. 12 ते 20 फाईन ट्युब्यूल्स बनतात. ट्यूब आणि ट्युब्यूल्समध्ये इतकाच फरक आहे. ट्यूब्स मोठ्या असतात, ट्युब्यूल्स म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे ट्युब्यूल्स. ठीक आहे. आता हे 12 ते 20 छोट्या छोट्या ट्युब्यूल्स रेटिटेस्टिव्सच्या नंतर एक असा पार्ट बनवतात, त्याला म्हणतात वासा इफ्रेन्शिया. म्हणजे हा पार्ट जो आपण थोड्या वेळ पहिले डिस्कस केला होता. ठीक आहे. हा पार्ट वासा इफ्रेन्शिया बनवतो. आता याचं काम काय आहे? तर याचं काम आहे, हे कॅरी करतात. कोणाला हे कॅरी करतात? फक्त स्पर्म्सला. कुठून कुठपर्यंत? तर टेस्टिसपासनं एपिडिडायमिसच्या ओपनिंगपर्यंत. एपिडिडायमिस जिथे सुरू होतो तिथपर्यंत. ठीक आहे. त्याच ओपनिंगच्या पार्टला आपण वासा इफ्रेन्शिया असं म्हणतो. हे बघा, त्यानंतरचा पार्ट येतो एपिडिडॅमिसचा. आता एपिडिडॅमिस काय आहे हे बघा. एपिडिडॅमिस आपण बघितलं होतं 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला असतो. हायली कॉइल्ड स्ट्रक्चर असतो ट्यूबसारखा. पहिला पार्ट हेडचा, दुसरा पार्ट बॉडीचा आणि तिसरा पार्ट टेलचा. लक्षात ठेव जा, कॅपुट, कॉर्पस, काउडा. ओके, इतकं लक्षात राहू दे. आता एपिडिडॅमस एक असा ॲनाटॉमिकल पार्ट आहे टेस्टिसचा जिथे की स्पर्म मॅच्युअर होतात म्हणजे ते पोहणं शिकतात. ठीक आहे. स्विम करणं शिकतात तिथे ते. म्हणूनच म्हटलेलं आहे मॅच्युरेशन एपिडिडॅमिसमध्ये होत असते. पोस्टेरियरली इट लीड्स इन टू द वासा डिफरन्स. पोस्टेरियरली म्हणजेच मागच्या बाजूनी, टेस्टिसच्या मागच्या बाजूनी वासा डिफरन्शियामध्ये ते जातात. कोण? तर हा टेल रिजन. ठीक आहे. हाच वासा डिफरन्शिया ट्रॅव्हल अप टू द ॲबडोमिनल कॅव्हिटी. हे बघ, वरच्या बाजूला हे ट्रॅव्हल करत आहे पूर्ण ट्यूब, आणि हे ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये जाणार आहे याच्या पुढे. ठीक आहे. आणि फायनली ओपनिंग कुठे होणार आहे? युरेथ्रामध्ये. हे सगळं करायच्या अगोदर ते इजॅक्युलेटरी डक्टपर्यंत पोचतो. हाच पार्ट, हा जो डीचा पार्ट आहे ना वासा डिफरन्शियाचा, हा सगळा इजॅक्युलेटरी डक्टपर्यंत पोचतो. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं कसा पोचतो. तर बस ते पार्ट लक्षात ठेवा. आता पुढचे काही ॲक्सेसरी डक्ट्स आहेत, जसे तो इजॅक्युलेटरी डक्ट. आता हा इजॅक्युलेटरी डक्ट असतो कुठे आणि कसा असतो हे बघा. हा इजॅक्युलेटरी डक्ट दाखवताना त्यांनी दाखवलेला हा इथे असतो इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे. ट्यूबच आहे एका प्रकारची. आता हा इजॅक्युलेटरी डक्ट आहे कुठे? तर प्रोस्टॅटिक युरेथ्रामध्ये, प्रोस्टेट ग्लँडमध्ये कुठेतरी हे सुरू होत असतो. ठीक आहे. प्रोस्टेट ग्लँड जर का त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतला तर आपल्याला दिसून येणार की तिथेच असतो इजॅक्युलेटरी डक्ट. आता युरेथ्रा जो आहे हे बघा, इथून जिथे इजॅक्युलेटरी डक्ट संपला तिथे काय सुरू होतो? युरेथ्रा सुरू होतो. आता हा जो युरेथ्रा आहे हा कॉमन पॅसेज आहे. कोणासाठी? युरिनसाठी सुद्धा आणि सेमेनसाठी सुद्धा. या अगोदरच आपण डिस्कस केलं. त्याच कारणाने याला काय म्हणतात? युरिनो जेनायटल ट्रॅक्ट. म्हणजे जेनायटलसाठी सुद्धा हाच ट्रॅक्ट आहे आणि युरिनसाठी सुद्धा हाच ट्रॅक्ट आहे. म्हणून त्याचं नाव कंबाईन करून लिहिलेलं आहे युरिनो जेनायटल डक्ट. ठीक आहे. किंवा ट्रॅक्ट असं आपण म्हणू शकतो. मेल्समध्ये युरेथ्रा थोडा लंबा असतो. ठीक आहे. तो पेनिसपर्यंत एक्सटेंड केला जात असतो. जिथे तो ओपन होते त्याला म्हणतात युरेथ्रल ओरिफेस. ठीक आहे. ओरिफाईस किंवा ओरिफेस. ओरिफेस म्हणजे छिद्र, बस. बाकी त्या शब्दाचा काही वेगळा अर्थ नाही आहे. ओरिफेस म्हणजे छिद्र, जिथे कशाची तरी ओपनिंग असते. फायनल पॉईंट एक लक्षात असू द्या MCQच्या माध्यमातून, MCQच्या हिशोबाने, की ऑल द ॲसेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेयर्स. सगळ्यांच्या 2-2 पेयर सापडतील डक्ट्सच्या. ठीक आहे. डक्ट्सबद्दल बोलत आहे, पण युरेथ्रा एकमात्र असा डक्ट आहे ज्याचा कोणताही पेयर नाही, तो एकटाच असतो. यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे ॲसेसरी ग्लँड्सचा. आता ॲसेसरी ग्लँड्स काय असतात बघा. ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. ठीक आहे. छोट्या छोट्या ग्रंथी जिथे काहीतरी साठवल्या जाऊ शकते. ठीक आहे.
त्याला म्हणतात ग्लँड्स, जसं पाऊच. आता मेल ॲसेसरी ग्लँड्स 3 प्रकारचे असतात जे आपल्या जेनेटिलियाशी संबंधित आहेत. एक असतो सेमिनल वेसिकल, एक असतो प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा काउपर्स ग्लँड. आता वेसिकल आणि ग्लँड काही वेगळा शब्द नाही आहे, इंटरचेंजेबली वापरू शकतो. हे बघा, या डायग्राममध्ये क्लिअर होत असणार. सेमिनल वेसिकल काय असते, ही आहे सेमिनल वेसिकल, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या बिलकुल बाजूला लागून असतो सेमिनल वेसिकल. हे सुद्धा 2 पेअरमध्ये आहे, एक या बाजूला दाखवलं, एक तिकडच्या बाजूला असणार. त्याच्याच खाली एक छोटा पाऊच येतो, तो पाऊच लाईक स्ट्रक्चर काय आहे, प्रोस्टेट ग्लँड म्हटलं जाते. प्रोस्टेट ग्लँड जिथे संपतो बस तिथेच काय आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड. खूप छोटे छोटे ग्लँड्स असतात. आता कलर करायच्या माध्यमातून त्यांनी थोडं इंडिकेट करायचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, वेगळं काही नाही. त्याच बल्बो युरेथ्रल ग्लँडला काउपर्स ग्लँड असं सुद्धा म्हणतात, इतकं लक्षात असू द्या. आता सेमिनल वेसिकल काय आहे, हे बघा. सेमिनल वेसिकल एका प्रकारचा ग्लँडच आहे जो की पेअरमध्ये असतो. कुठे असतो हा, तर पोस्टेरियर साईड ऑफ युरिनरी ब्लॅडर. पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूला. युरिनरी ब्लॅडर जर बघितलं तर तुमच्या मागच्या बाजूला, त्याच्या मागच्या बाजूला दिसून येते ते, तो पार्ट आहे सेमिनल वेसिकलचा. आता तिथून सिक्रेट काय होतं, सिक्रेट म्हणजे तिथून काय निघते, तर अल्कलाइन सेमिनल फ्लुइड. आपण मागच्या कुठेतरी स्लाईडमध्ये हे डिस्कस केलेलं आहे, ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. अल्कलाइन सेमिनल फ्लुइड असतो, त्या फ्लुइडमध्ये काय काय असते ते कंपोजिशनसुद्धा लक्षात ठेवा, MCQजमध्ये विचारला जाऊ शकते. त्याच्यात फ्रुक्टोज असतो, फायब्रिनोजेन असतो आणि प्रोस्टॅग्लँडिन्स असतात. आता यांचं काम काय, फ्रुक्टोज तुम्हाला माहिती आहे एका प्रकारची शुगर असते, एका प्रकारची मोनोसॅकराइड असते. तर या फ्रुक्टोजचं काम आहे एनर्जी प्रोव्हाइड करणे, ठीक आहे. फायब्रिनोजेनचं काम काय आहे, फायब्रिनोजेन कोॲग्युलेशनमध्ये काम येते, ठीक आहे. जसं रक्त घोटल्या जात असते की नाही, सिमेनसुद्धा घोटल्या जात असतो. कोणाच्या भरोशावर, तर फायब्रिनोजेनच्या भरोशावर. तिथे काय, त्याच घोटण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, कोॲग्युलेशन. आता हा कोॲग्युलेशन कुठे होतो, तर कोॲग्युलेशन वजानल ट्रॅकमध्ये होत असतो, वजानाच्या बाहेर होत नाही, ठीक आहे. तसं वजानाच्या बाहेरसुद्धा होतो, पण वजानल ट्रॅकमध्ये त्याच्या ॲसिडिक कंडिशन्समुळे कोॲग्युलेशन स्पीडअप होऊन जाते आणि पूर्णचं पूर्ण गाठ एक बोलस म्हणून, ठीक आहे, गाठ म्हणजेच बोलस म्हणून पुढे पुढे सरकते. प्रपोल्शन होत असते, सरकणे प्रपोल्शन होत असते किंवा स्विम करत असते. आता हा जो टोटल व्हॉल्यूम आहे सिमेनचा, या टोटल व्हॉल्यूमपैकी 60% पार्ट हा कोणामुळे असतो, तर यात सेमिनल वेसिकलच्या फ्लुइड्समुळे असतो, ठीक आहे. सेमिनल वेसिकलचे फ्लुइड्स 60% पार्ट कंट्रीब्यूट करतात सिमेनच्या टोटल व्हॉल्यूमपैकी. फायनली एक असा कंपाऊंड प्रोस्टाग्लँडिन काय करतो, तर रिव्हर्स स्टिम्युलेट करतो. काय करतो, स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस ही प्रक्रिया आपल्या जेवण गिळताना सुद्धा होत असते, ठीक आहे. इसोफेगसमध्ये जो आपोआप जेवण सरकायची जी प्रक्रिया आहे की नाही, मसल्स एका दुसऱ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात आणि काहीतरी समोर किंवा मागे ढकलतात, याच प्रोसेसला पेरिस्टाल्सिस असं म्हणतात. तर इथे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस होत असते. नॉर्मली वजानाचं काम काय आहे किंवा युटेरसचं काम काय आहे, फॉरवर्ड पेरिस्टाल्सिस करणे, जिथे की बाळ एक्सपेल केलं जाते, बाहेर काढण्यासाठी प्रोसेस वापरली जाते. रिव्हर्स पेरिस्टाल्सिसमध्ये उलटं होते, जे बाहेर आहे ते आतमध्ये घेतलं जाते. तर बाहेरून आतमध्ये काय घेतलं जाते, सिमेन, सिम्पल. हीच प्रोसेस स्टिम्युलेट करते कोण, प्रोस्टॅग्लँडिन्स. हे नाव लक्षात असू द्या. याच्याने फायदा काय होतो, तर याच्याने फायदा होतो की स्पर्म्सचं जे मुवमेंट आहे ना एक्सकडे, ते थोडं फास्ट होऊन जाते, इतकं लक्षात असू द्या. पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ आपण. आता हा प्रोस्टेट ग्लँड काय आहे, प्रोस्टेट ग्लँड इथे डायग्राममध्ये तुम्हाला स्पष्ट होत असणार, हा आहे प्रोस्टेट ग्लँड, ठीक आहे. प्रोस्टेट ग्लँड थोडा साईजमध्ये मोठा असतो, सिंगल ग्लँड असतो, ठीक आहे. सिंगल ग्लँड, ग्लँड सिंगल आहे. जवळपास त्याच्यात लोब्स असतात, छोटे छोटे लोब्स असतात. एकखट्टा असं समजू नका की खूप एकखट्टीच खूप मोठी पाऊच आहे, तर छोटे छोटे पाऊच असतात. 20 ते 30 छोटे छोटे लोब्स असतात युरिनरी ब्लॅडरच्या एक्झॅक्ट खाली, अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर.
इट सराउंड्स युरेथ्रा अँड रिलीज अ मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड. ठीक आहे, याच्यातून जो फ्लुइड निघतो तो ॲसिडिक असतो. मॅच द पेअर्समध्ये ही गोष्ट दिल्या जाऊ शकते. अल्कलाईन कुठून निघतो आणि ॲसिडिक कुठून निघतो, तर लक्षात ठेवजा की प्रोस्टेट ग्लँडमधून जो फ्लुइड निघतो तो स्लाइटली ॲसिडिक असतो. ठीक आहे. आता हा 30% व्हॉल्यूम कंट्रीब्यूट करतो ओव्हरऑल व्हॉल्यूम ऑफ सिमेनला. ठीक आहे, सिमेनचा टोटल व्हॉल्यूमपैकी 30% हा कंट्रीब्यूट करतो. राहिलेले 10% कुठून येतात ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. याच्यात ॲसिडिकपणा कशामुळे येतो, तर सिट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिड लिंबूमध्येही असतो. बघा, आपली बॉडीसुद्धा सिट्रिक ॲसिड बनवू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवजा. ठीक आहे, सिट्रिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन सी नाही, सिट्रिक ॲसिड म्हणजे सिट्रिक ॲसिडच. ठीक आहे, सोबतच काही एन्झाईम्स आहेत, जसा ॲसिड फॉस्फेटेज. ॲसिड फॉस्फेटेज कोणता वेगळा केमिकल नाही आहे, तो ॲसिड नाही आहे, तो बेस नाही आहे, तो एन्झाईम आहे. ठीक आहे, त्यासोबतच वेगवेगळे प्रकारचे एन्झाईमसुद्धा असतात. ठीक आहे, जर MCQमध्ये विचारलं गेलं की असा कोणता एन्झाईम आहे की जो प्रोस्टेट ग्लँडमध्ये प्रेझेंट असतो, तर ॲसिड फॉस्फेटेजचं नाव लक्षात ठेवा. आता ॲसिड फॉस्फेटेजचं काम काय आहे, तर तो स्पर्मला ॲसिडिक एन्व्हायरमेंटपासून प्रोव्हाइड करतो. वजानेची ॲसिडिटी जवळपास 3.5ची असते. 3.5ची असते. 3.5ची ॲसिडिटी म्हणजे दही किंवा ताकासारखा आंबटपणा असतो त्याच्यात. आता ॲसिडिक झाली ही गोष्ट, तर या ॲसिडिटीमुळे स्पर्म मरू शकतात. तर बस त्याच ॲसिडिटीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी ॲसिड फॉस्फेटेज काम करतो आणि स्पर्म वायबल राहतात, जिवंत राहतात, जेणेकरून ते एकपर्यंत पोहोचू शकतील. हॅव अ सेफ जर्नी वालाच विषय इथे. मग येतो काउपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ठीक आहे, काउपरने शोधला होता म्हणून त्याच्यावर त्याचं नाव पडलं. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असणार बघा, प्रोस्टेट ग्लँड जिथे संपतो आणि युरेथ्रा जिथून सुरू होतो, त्या दोघांच्या थोडं मधात एक जागा आहे. त्याच जागेवर कोण प्रेझेंट आहे, काउपर्स ग्लँड. ठीक आहे, खूप छोटे असतात, पी साईज्ड असतात, छोटे छोटे वटाण्यासारखे, वटाण्यापेक्षा छोटे, आणि ते युरेथ्राच्या दोन्हीही बाजूला असतात, ऑन द आयदर साईड ऑफ युरेथ्रा. आता या ग्लँड्समधून काय निघतं, या ग्लँड्समधून सुद्धा एक अल्कलाईन फ्लुइडच निघतो. तो विस्कस असतो. ठीक आहे, घट्ट असतो थोडा आणि म्युकस लाईक असतो, शेंबडासारखा असतो. त्याचं काम काय आहे, तर ल्युब्रिकेशनचं काम आहे. ल्युब्रिकंट म्हणून वापरला जातो ड्युरिंग कोपुलेशन, इतकाच त्याचा फायदा आहे. ठीक आहे, हे पॉईंट्स लक्षात असू द्या. यानंतरचा पार्ट येणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे ओव्हरीज काय असतात, ओव्हिडक्ट्स काय असतात, युट्रेस काय असतात, वजायना कसा असतो, एक्सटर्नल जेनायटेलियाच्या पार्ट्समध्ये काय काय येतात, वेस्टिब्युलर ग्लँड्स काय असतात, आणि मॅमरी ग्लँडचा पूर्ण पार्ट आपल्याला डिस्क्राईब करायचा आहे अंडर द टॉपिक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यापैकी आपण पहिला काही पार्ट बघू, जिथे की आपल्याला ओव्हरी हे डिस्कस करायची आहे. ओव्हरी काय आहे, ओव्हरी प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. ते दिसते कशी, बघा या स्लाईडमध्ये. हे बघा, सिच्युएशन कुठे आहे, हा आहे एरिया, याला म्हणतात पेल्विक एरिया. काय म्हणतात, या एरियाला म्हणतात पूर्ण पेल्विक एरिया. या पेल्विक एरियामध्ये सिच्युएटेड असते पूर्ण युटेरस. ठीक आहे, हे पूर्ण युटेरस इथे सिच्युएटेड असते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पूर्ण इथे सिच्युएटेड आहे. याच युटेरसला लागून एक ट्यूब जाते. हे बघा, हा युटेरस आहे, हे बॉडी म्हणू आपण युटेरस, या पार्टला पूर्ण युटेरस म्हणायचं. या ट्यूबमधून इथून एक ट्यूब जाते. या ट्यूबला एक छोटंसं अंडाकृती ऑर्गन लागलेलं आहे, त्यालाच म्हणतात ओव्हरी. ठीक आहे, ओव्हरी म्हणतात. या युटेरसची जिथे ओपनिंग होते त्याला सर्विक्स म्हणतात. सर्विक्सचा अर्थ आहे गळा, मराठीतला गळा, लॅटिनमधला सर्विक्स. तो सर्विक्सची ओपनिंग वजायनल ट्रॅक्टमध्ये ओपन होते आणि इथून सगळ्या गोष्टी बाहेर निघतात. लॅटरल डायग्राम जर बघितली तर तुमच्या लक्षात असेल, बघा इथे आहे ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या वरती अशा पद्धतीने सिच्युएटेड असतो पूर्ण युटेरस. इकडे आहे रेक्टम. ठीक आहे, रेक्टम म्हणजे बरोबर समजले तुम्ही, मागची बाजू. आणि इथे आहे वजायनल ट्रॅक्ट. ठीक आहे, हा आहे वजायनल ट्रॅक्ट. याचं काम काय आहे, आता ओव्हरीकडे वापस येता बघू आपण. याचं काम काय आहे, ओव्हरीचं मेन फंक्शन आहे प्रोडक्शन करणे कशाचं, एगचं. एगलाच काय म्हणतात, ओवम म्हणतात. ठीक आहे, आणि सोबतच तो काही रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्ससुद्धा प्रोड्यूस करतो. बघू आपण पुढच्या याच्यात की रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स हार्मोन्स कोणते आहेत.
ते आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन असे 5 ओव्हरियन हार्मोन्स आहेत. लोकेशन कुठे असते? अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. ठीक आहे, हा पेल्विसचा अप्पर लॅटरल पार्ट आहे, उपरी भाग, किडनीच्या समोरच्या भागाला. म्हणजे किडनी जर का तुम्ही हे पूर्ण डायग्राम अशी काढायचा प्रयत्न केला तर किडनीज कुठेतरी इथे असतात. ठीक आहे, किडनीच्या समोरच आले नाही, हे बघा किडनीच्या समोर इथे कुठेतरी आहे. डायमेन्शन्स बघितले तर 3/1.5 म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू थिकनेस हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. बघू आपण पुढच्या काही डायग्राम्समध्ये तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाणार. हे बघा, हे आहे युटेरस. हा युटेरसची याला वॉल म्हणतात, खूप थिक वॉल असते. ठीक आहे, मसल्सची बनलेली असते. सगळ्यात आतल्या लेअरला एंडोमेट्रियम म्हणतात, मधातल्या लेअरला मायोमेट्रियम म्हणतात आणि बाहेरच्या लेअरला पेरीमेट्रियम म्हणतात. एंडो म्हणजे आत, मायो म्हणजे मसल्स आणि पेरी म्हणजे घेरून ठेवणारा आजूबाजूचा. आणि आतमध्ये कॅव्हिटी असते, पोकळ जागा असते, त्यालाच म्हणतात कॅव्हिटी ऑफ युटेरस और ल्युमेन ऑफ युटेरस. ठीक आहे, इथून एक छोटीशी डक्ट निघते किंवा ट्यूब निघते, त्याला युटेराईन ट्यूब म्हणतात. या युटेराईन ट्यूबचा सुद्धा काही पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. सुरुवातीच्या पार्टला म्हणतात इंट्राम्युरल पोर्शन, मधातला जो पार्ट येतो त्याला म्हणतात इस्थेमस, फायनली एक पार्ट येतो थोडा ब्रॉड असतो त्याला ॲम्पुला रिजन म्हणतात, त्यानंतरचा जो रिजन येतो थोडा अजून ब्रॉड होतो त्याला इनफंडिबुलम म्हणतात, आणि काही फिंगर लाईक स्ट्रक्चर्स असतात त्याला फिम्ब्री म्हणतात, फिम्ब्रे किंवा फिम्ब्री. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असणार. या गोष्टी आपण पुन्हा डिस्कस करू, बघू थोड्या वेळाने. आता ओव्हरीचं थोडं अजून डिटेलमध्ये स्टडी करायचं म्हटलं तर असे काही पॉईंट्स दिलेले आहेत. प्रत्येक ओव्हरी हवेत तर लटकणार नाही, त्याला पकडून ठेवणारही कोणतरी पाहिजे. तर ही ॲबडोमिनल वॉलला अटॅच्ड असते. ठीक आहे, हे बघा युटेरसचा हा पार्ट लक्षात ठेवा. जर असा मिड सजायटल सेक्शन घेतला तर युटेरस कुठेतरी इथे असतो. आता युटेरसच्या आजूबाजूला हे बघा ब्ल्यू कलरची तुम्हाला लाईनिंग दिसत असणार. पूर्ण हे ब्ल्यू कलरची लाईनिंग आहे ना, हे एका प्रकारची कवरिंग आहे पूर्ण ॲबडोमिनल कॅव्हिटीसाठी. पूर्ण ॲबडोमेन म्हणजेच स्टमक, लिव्हर, इंटेस्टाईन सगळे इथे सिच्युएटेड असतात. तर याच कॅव्हिटीला पेरिटोनियम कॅव्हिटी किंवा पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणतात. ठीक आहे, तर या पेरिटोनियल कॅव्हिटीच्या बाहेर युटेरस असतो. हे बघा इथे अजून क्लिअर होऊन जाणार. आता हे बघा, हे आहेत ओव्हरीज. या ओव्हरीज अटॅच्ड कशा आहेत बघा. या ओव्हरीज जागेवर ठेवायसाठी त्या हड्डींसोबत म्हणजेच आपल्या पेल्विस गर्डलसोबत डायरेक्टली अटॅच्ड आहेत. कशामार्फत? तर लिगामेंट्सच्या मार्फत. आता हे लिगामेंट्स कोणचे आहेत बघा. मागच्या बाजूला जी लिगामेंट पकडून ठेवते युटेरसला त्याचं नाव आहे युटेरोसॅक्रल लिगामेंट. पण ओव्हरीजला बाजूला जी पकडून ठेवते, ठीक आहे, लॅटरल साईडला जी पकडून ठेवते त्याचं नाव आहे सस्पेन्सरी लिगामेंट ऑफ ओव्हरीज. हे नाव लक्षात असू द्या. त्यानंतर काही असा पार्ट आहे जो युटेरस आणि ओव्हरी दोघांना पकडून ठेवतो, त्याचं नाव आहे युटेरो ओव्हरियन लिगामेंट. हे बघा इथे दिलेला आहे छोटासा पार्ट इथे. हा जो व्हाईट पोर्शन तुम्हाला दिसत आहे ना, हा व्हाईट पोर्शन लिगामेंटचा आहे. ठीक आहे, हा रेड पोर्शन लिगामेंट नाही आहे, हा व्हाईट पोर्शन लिगामेंट आहे. हे लक्षात असू द्या. आता या सगळ्यांपैकी सगळ्यात मोठा जो लिगामेंट असतो की नाही, तो पेरिटोनियम, आपण आताच थोड्या पहिले दाखवलेली कॅव्हिटी, त्याला फोल्ड होऊन आतमध्ये येत असतो. तर तो जो पार्ट आहे तो तुम्हाला या डायग्राममध्ये तरी नाही दिसणार, या डायग्राममध्ये दिसू शकला असता, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इंटरनेटवर सर्च करून घेतलं तुम्हाला एकदा समजून जाणार तो पार्ट काय आहे. तो पार्ट काय करतो, हा जो पेरिटोनियमची फोल्ड होऊन आलेला एक लिगामेंट असतो, खूप मोठा लिगामेंट असतो, तो काय करतो, तो ओव्हरी डक्टला आणि युटेरसच्या डॉर्सल साईड म्हणजेच हे बघा, हे जे डॉर्सल साईड आहे की नाही, डॉर्सल साईड म्हणजे ही मागची बाजू, या बाजूला पकडून ठेवायचं काम तो हा लिगामेंट करत असतो. हे बघा, हा सगळ्यात मोठा लिगामेंट आहे, हा कार्डिनल लिगामेंट म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, याचंच काम आहे पकडून ठेवणे.
आता हा जो ओव्हरियन लिगामेंट आहे तो काय करतो, ओव्हरियन लिगामेंट अटॅचेस ओव्हरी टू द युटेरस, हा इथे दिलेला आहे. युटेरो ओव्हरियन लिगामेंटच त्याचं नाव आहे. ओव्हरियन लिगामेंट म्हणा किंवा युटेरो ओव्हरियन लिगामेंट म्हणा, एकच गोष्ट आहे. ओके, आलं लक्षात येतपर्यंत. आता यानंतरचे जे पार्ट्स आहेत स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी, आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत रिवाईज करा आणि मागचे काही व्हिडिओ लेक्चर्स पहा, म्हणजे तुमच्या अजून थोडी क्लिअरिटी येऊन जाणार.